नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना, तुमचं वंदना फॅशन या चॅनलमध्ये खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण आपल्या चॅनलवर फ्री ऑनलाईन शिवण क्लास चालू केलेले आहे, ते बी अगदी मोफत. तर याआधी आपले 6 दिवस झालेले आहे. आपण ब्लाऊजची मापे कशी घ्यायची, कटिंग कशी करायची, पेपर कटिंग कशी करायची, परत टिचिंग पण बघितली आणि आपण पायपिंगपर्यंत ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. तर आपलं राहिले आहे स्लीव्ज आणि फिटिंग कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आजचा दिवस आहे आपला 7वा दिवस. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही करा. तर चला तर आपण बघूया की स्लीव्ज कशा पद्धतीने जोडायची, फिटिंग कशा पद्धतीने करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि घर बसल्या मोफत शिवण क्लास शिका. प्रयत्न केला तर कुठलं काम जमतं मैत्रिणींनो, तर प्रयत्न केला पाहिजे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली पायपिंग झालेली आहे. आता आपल्याला फक्त राहिले स्लीव्ज आणि फिटिंग. तर आता स्लीव्ज जॉईन करत असताना या साईडने असे हे दोन्ही पार्ट अशा पद्धतीने ठेवायचे. तर आधी बघायचं आहे, आपली ही पुढची बाजू आहे, या बाजूने आपला खोल आकार असतो मोंड्याचा. जी मागची बाजू असते ती आपल्याला जो मोंड्याचा जो मोठा आकार असतो ना, हा छोटा आकार असतो. हे बघा, अशा पद्धतीने बाई ठेवायची. जर जमत नसेल तर हा खोल आकार या साईडने आला पाहिजे, म्हणजे पुढच्या बाजूने आला पाहिजे. जो मोठा आकार असतो तो मागच्या बाजूने आला पाहिजे. तर अशा पद्धतीने बाई ही कधी पण सेंटरने जोडायची आहे. आपण डायरेक्ट इथून जर बाई जोडली तर या साईडने काही वेळेस कमी पडते, नाही तर मग जास्त होऊन जाते. तर दोन्ही साईडने बाई सेम आली पाहिजे. हे बघा, जो आपला बाईचा जो सेंटर आहे तो सेंटर आपण जे शोल्डरचा जो सेंटर आहे त्या सेंटरवर ठेवायचा आहे आणि पूर्ण बाई जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा, मी आता इथे सेंटरवर सेंटर ठेवते आणि बाई जॉईंट करून घेते. हे बघा, मी आधी एक साइड सेंटर पासून एक साइड जॉईन केलेली आहे. एकदम आपलं बरोबर आलेलं आहे. दोन्ही पार्ट बाईचं जे साईज असते ते पण बरोबर आलं आहे. पुढच्या साईडचं मोंड्याचं बरोबर एकदम बरोबर दोन्ही टोक जॉईंट झालेले आहे. त्यानंतर आपल्याला बाई अशी उलट्या बाजूने म्हणजे परत ह्या बाजूने फिरून अर्धी बाई या साईडने जॉईन करायची. हे बघा, या साईडचं पण टोक बरोबर आलेले आहे. बाई आपली व्यवस्थितपणे जोडल्या गेलेली आहे. हे बघा, कुठेच कपडा जास्त आलेला नाही, कमी आलेला नाही. तर यावर आपल्याला पुन्हा एक टीप, दुसरी पण टीप मारून घ्यायची. आता दुसरी पण बाई सेम त्याच पद्धतीने जॉईन करायची. दुसरी पण बाई आपली छान पद्धतीने अशी जोडून झालेली आहे. ही पण कुठेच कमी जास्त कापड आलेला नाही. त्यानंतर यावर पण डबल टिप मारून घ्यायची आहे. तर आता आपली राहिलेली आहे फिटिंग. तर आता आपण फिटिंग करणार आहोत ब्लाऊजची. तर त्याआधी ज्या मैत्रिणींनी अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही करा. तर आपल्याला आधी फिटिंग करायची आहे. आता तर काय करायचं, आधी जी हे बघा, हे दोन्ही पार्ट आधी जॉईंट करून घ्यायचे. 1-1 इंचाच्या अंतरावर जॉईंट करायचे. हे बघा, अशी टिप मारून घेतलेली आहे मी. तुम्हाला दिसून मार्किंग करून दाखवते. हे बघा, अशी टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर सेम या साईडने पण सेम टिप मारून घ्यायची. दोन्ही पार्ट जॉईन करायचे आहेत.
हे बघा आधी जॉईन करून घ्यायची. हे बघा दोन्ही साइडने मी जॉईंट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जी कमर आहे, आपलं कमर बघायचं अगोदर किती इंचाचं आहे. आता इथे कमर आहे 29. असं टेपाच्या साईडने टेपाच्या साहाय्याने कमर मोजून घ्यायचे. जी आपली पट्टी म्हणजे आईपट्टी असते म्हणजे बटन पट्टी ती सोडून द्यायची. त्याच्या शिलाईपासून हे बघा ही एवढी पट्टी सोडून दिलेली आहे. या शिलाईपासून असं मोजत मोजत जिथपर्यंत 29 येईल तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा इथं 29 आलेलं आहे. त्यानंतर हे बघा इथं 29 आलेलं आहे. नंतर हे जे उरलेलं कापड आहे याच्यावर असा फोल्ड करायचा. डबल फोल्ड झालाय. त्यानंतर परत एक वेळेस फोल्ड करायचा म्हणजे 4 वेळेस झालेला आहे. जो उरलेला कापड असतो 4 वेळेस फोल्ड करून आपलं इथं आलेलं आहे 1.25 इंच. तर 1.25 इंच हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर दंडगेर आहे 5.5 इंच. हे बघा दंडगेर आहे 5.5 इंच. 5.5 इंचावर मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने. आणि आपल्या फिटिंगचं आलं होतं 1.25 इंच. जे आपण ती शिलाई मारली होती त्या शिलाईपासून इथं 1.25 इंच मार्क करून घ्यायचंय. ओके ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. इथं दंडघेर जेवढा आपला 5.5 आहे तिथं 5.5 दंडघेर घेतलेला आहे. त्यानंतर आपलं फिटिंगचं आले होतं 1.25 इंच. आणि जे आपण मार्जिन घेतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन घेतो. तर 1.5 इंच या सेंटर पासून 1.5 इंच घ्यायचे. इथं मार्क करायचंय. नंतर हे पट्टीने हे तिन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने याच्यावर टिप मारून घ्यायची. सेम या साइडने पण तसंच करायचंय. इथून आपलं 5.5 इंच दंडघेर. त्यानंतर आपलं जे फिटिंगचं 1.25 इंच आलेलं होतं जे आपण शिलाई मारलेली आहे तिथून आपल्याला 1.25 इंच आपली फिटिंग घ्यायची. आणि सेंटर कडनं आपण जेवढं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं होतं ते 1.5 इंच इथून इथपर्यंत घ्यायचं 1.5 इंच. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने टिप मारून मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर या मार्किंग केलेल्यावर टिप मारून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपली ही फिटिंग झालेली आहे. सेंटर पण बरोबर आलेले आहे. त्यानंतर जे आपण फिटिंगची टिप मारलेली आहे त्याच्या शेजारी 1.5 इंचावर अजून 2 टिपा मारून घेईल. समजा ब्लाऊज फिट झालं तर मग ती एक टिप उसवता येते, बाकीच्या टिपा तशाच असतात. त्यामुळे त्याच्या शेजारी अजून 2 टिप एक्स्ट्राच्या मारायच्या आहेत. फिटिंगची टिपा मारून झालेल्या आहे आपण आपल्या. त्यानंतर हे दोरे निघत राहतात. त्यामुळे आपण काय करायचंय दोन्ही साईडने फोल्ड करून आतल्या बाजूने टाकून त्यावर अशी टिप मारून घ्यायची.
या साईडने पण सेम तसंच करायचं आहे. दोन्ही साईडने असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे. ते एकावर एक ठेवून परत त्यावर टीप मारून घ्यायची. तर हे बघा मैत्रिणींनो, आपला पूर्ण ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे. 6व्या दिवशी आपला ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवला असेल, मी आशा करते. हे बघा खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे. पुढे जास्त कपडा ओढलेला नाही. आपली कटोरी पण खूप छान आलेली आहे. स्लीव्स पण छान आलेले आहे. पाठीमागच्या साईडनी पाइपिंग पण छान आलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.